हो हो, आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही, टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. अकोले तालुक्यातील युवा शेतकऱ्यानं आंब्याच्या झाडाला गळफास घेतलाय. कर्जाचा डोंगर असह्य झाल्यामुळं डोंगराच्या कडेला त्यानं आपलं जीवन संपवलंय. जनावरांना चारा कापून आणतो असं सांगत घरातून विळा आणि दावं घेऊन निघालेल्या एका 32 वर्षीय युवकानं टोकाचं पाऊल उचलून जांभूळदरा येथील डोंगराच्या कडेला आंब्याच्या झाडाला नायलॉन दोरीनं गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळं संपूर्ण अकोले तालुका हादरून गेला. 70-75 वय गाठलेले म्हातारे आईवडील आणि 5 वर्षांच्या आतील 2 चिमुकले तसेच आपल्या पत्नीला एकाकी सोडून असह्य झालेल्या या युवा शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलंय. मुथाळणे येथील वाळीबा उर्फ नवनाथ एकनाथ सदगीर, वय वर्ष 32, यानं आंब्याच्या झाडाला दोरीच्या साह्यानं गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. तर हतबल झालेल्या आईवडिलांनी आमची कुणाही विरोधात तक्रार नाही असं फिर्यादीत म्हटलंय. तर 75 वर्षाचा बाप आमच्यावर बँकेचं 2.5 लाखांचं कर्ज असल्याचं सांगत हाय मोकलून रडत होता. मुलानं झाडाला गळफास घेतल्याचा प्रसंग गावचे सरपंच चक्रधर सदगीर यांना सांगितला. त्यांनी तात्काळ पोलिसांना कल्पना दिली. तर पोलिसांनी तपासणी करत नवनाथचा मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. उत्तरीय तपासणीनंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात नवनाथवर मुथाळणे गावी अंत्यसंस्कार केले गेले. कर्ज होतं थोडंफार बँकेचं, त्यानं सोनं गहाण ठेवलं होतं. तो बोललाच नाही काही. 2-3 याला नोटीस आली. त्यानं एक सोडून आणलं, एक राहून गेलं. तो काही सांगत नव्हता घरात. बाकी कर्ज होतं. तो आज 4 वर्षापासून त्याचा हातात कारभार होता. कर्ज भरपूर केलं त्याला, पण मला काही बोलत नसेल, मी काय त्याला म्हणत नव्हतो. माझ्या नाव कर्ज काढी, मी अडाणी माणूस अंगठा दे, कर्ज काढून घेतलं. बाकी दुसरं काय त्याला कोणी म्हणेल नाही, बोलेले. आमची तक्रार कोणतीच नाही, आई बापाची कोणती तक्रारच नव्हती. पण त्याला काय केलं त्याच्या मनाला माहिती. या कर्जामुळे त्यानं सोनं गहाण ठेवले. ते आता माहीत झालं मला माहीत पण नव्हतं. आता 2 दिवसापूर्वी माहीत झालं. त्याला नोटीस यायची, त्याला काय भरलं काही राहिलं. या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची आहे. तर घरातील कर्ता पुरुषच गेल्यामुळं सदगीर कुटुंबाची वाताहत झाली आहे. वयोवृद्ध असलेले आईवडील, एकाकी पडलेली पत्नी आणि 2 चिमुकले यांच्या भविष्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारनं मदत करावी अशी मागणी नातेवाईक आणि घरच्यांनी केली आहे. भारत रेघाटे, सी न्यूज मराठी, अकोले. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.